नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। धनंजय सावंत यांचे प्रतिपादन। हा कार्यकर्त्यांचा मेळावा याच्यासाठी आहे की आपण जे आपण उभा आहे त्या उमेदवारीमध्ये आपण कशा पद्धतीनं लढवायचं किंवा कशा पद्धतीनं पुढं जायचं। मला वाटतं मी परवाच्या झालेल्या आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आम्ही कुणाच्या विरोधात लढतोय, आमच्याचाच लढतोय तर दुसऱ्याच्या लढतोय। हे 27 तारखेनंतर कळेल। शहानिशा हा मेळावा होता, कारण आम्ही जे सगळेजण पक्षाचे मध्ये समन्वय जिल्हा टीचर आहेत, जिल्हा दत्ताबाबू आहेत, तालुका प्रमुख आहेत, हे सगळेजण आहेत। आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय त्या कामाची पद्धत आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून एक आमची कोर कमिटी तयार केली। त्या कोर कमिटीमध्ये हे सगळे हे नेते मंडळी आहेत आणि ते ज्या पद्धतीने सूचना करतील किंवा अपक्ष उमेदवार दुसऱ्या पक्षाचा आहे, त्यानं भरला आहे, त्याला तिथं डावरला आहे म्हणून भरला आहे, जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी ज्याला इथून डावल काय परिस्थिती तेच आम्ही विचार आम्ही करत होतो आणि त्या पद्धतीनं आपलं ठरलं आणि म्हणून आम्ही आता हा मेळावा आव्हान दिलं। भाषणामध्ये बोलताना जे आव्हान दिलं, जे निष्ठावंतावरती अन्याय करतात हे पुन्हा एकट्यासाठी नव्हतं, कारण आपण बघितलं कशा पद्धतीनं बऱ्याचशा पक्षामध्ये कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना अन्याय होतो। मला वाटतं जी काही दुय्यम फळी आहे त्या फळीमध्ये नेत्याच्या आडू जे कोणी हे कृत्य करतो निश्चित बाहेरची तर नसते, पक्षातलीच आहे, पण घरातलं भांडण मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं, घरातलं पक्ष हा माझा घरच आहे, हे घरातलं भांडण आहे। ज्याला हे समजायचं होतं त्याला ते समजलं, त्याच्यामुळं मला वाटतं तुमच्या माध्यमातून त्याला बाद झाली नाही। माझं या संदर्भात आमदार साहेबांशी कुठलंही बोलणं झालेलं नाही, कारण त्यांचं माझं बोलणं या विषयात राजकीय कुठल्याही झालं नाही। निश्चित येणाऱ्या काळामध्ये जर त्यांचा काय निरोप आला जिल्हा प्रमुखांकडं, जिल्हा प्रमुखांचा आला तर आहेत सगळे पदाधिकारी आहेत आणि तर तुम्ही पुढाकार नाही घेतला आमदार साहेबांकडे जायचं या संदर्भात, आता कार्यकर्त्यांवर जो अन्याय होतो या संदर्भात तुम्ही नाही पुढाकार? हे कानावर घातलंय ना, हे कानावर घातल्यानंतर मार्ग निघाला नाही म्हणूनच आहे ना। वैयक्तिक धनंजय सावंतवरती काही चांगली नाही। मला वाटतं माझं या संदर्भात आमचं कुठल्याही बरोबर कुठल्याही नेते नाही। समझोता होण्याची काही शक्यता आहे का? काय वाटतं तुम्हाला? बैठकीमध्ये एक सूर पाहायला मिळाला, शेवटचे 3 दिवस बाकी आहेत, सुबुद्धी यावी, सगळं होणारं नुकसान टाळावं, हे काही संकेत आहेत का दोन्ही एकत्र येण्याचे? हे दोन्ही एकत्र येण्याचे संकेत असं म्हणता येणार नाही। प्रत्येकानं आपापली भावना व्यक्त केली, घर फुटावं ही इच्छा कोणाचीच नसते। त्याच्यामुळं कसं आहे, जो चुकत नाही तोच बोलतो, त्याच्यामुळं मला वाटतं आमचे सगळे पदाधिकारी बोलले। धनंजय सावंतांची काय भावना आहे? धनंजय सावंतांची हीच भावना आहे, माझ्या कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी। धनंजय सावंत उठाव केलाय, धनंजय सावंत लढणार आहे, लढणार आहे। मला वाटत आज तरी मी थांबत, आज 27 ला ठाम राहील, पण मी मगाशी माझ्या भाषणात पण सांगितलं की मी माझ्या उमेदवारांचा अगोदर आम्ही आमच्या उमेदवारांना बघू तर आमचा उमेदवार काय पद्धतीने बाबा पुढे जातो त्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ। थँक्यू। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।